नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मनुवादानी त्याचा पाशवी विळखा आणखीन घट्ट करायला सुरुवात केली. हे सांगण्याचं कारण की महात्मा फुले हा जो चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला येतो आहे. पहिल्यांदा तर त्याचा टीझर आला. तो टीझर आल्याबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या त्या कोण उपाध्यक्षा सोनल भोसेकर त्यांनी ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वगैरे दिलं. त्या टीझर मधला शॉट बघूनच त्या बिथरल्या की तो एक बटू शेंडी आणि जानवं घातलेला लहान मुलगा शेणाचा गोळा सावित्रीबाईंवरती फेकतोय. मग याची सगळी माहिती गोळा करत असताना आम्ही आणखीन माहिती मिळाली की या चित्रपटाला मुळामध्ये सेन्सॉर बोर्डनी जे 12 कट सांगितले ते 12 कट काय सांगितले होते हे मुद्दाम समजून घेण्याचं गरजेचं आहे. आणि ते थोडंसं त्या भोसेकर ताई आणि त्यांच्या त्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जो आहे त्यांनी लक्षात घ्यावं की ते काय 12 कट सांगितले. सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी सुरुवातीला जो डिस्क्लेमर असतो चित्रपटाच्या आधीच एक डिस्क्लेमर असतो की कुठल्या कुठल्या गोष्टींशी संबंध नाही वगैरे 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 असं, तर तो डिस्क्लेमर 20 सेकंद जास्त ठेवा स्क्रीनवरती असं सांगितलं. त्याच्यानंतर मुळामध्ये त्या चित्रपटामध्ये हा एक जो शॉट होता, एक मनुष्य म्हणजे शूद्र मनुष्य त्यावेळेला ज्यांना म्हणायचे, तर असा एक शूद्र समाजाचा माणूस कमरेला झाडू घेऊन फिरतोय, हे दृश्य होतं. ते काढून टाका आणि त्याच्याऐवजी एक मुलगा शेंडी जानववाला शेणाचा गोळा फेकतोय सावित्रीबाईंवरती असा दृश्य टाका, हे सेन्सॉर बोर्डनी सुचवलं पहिली गोष्ट. त्यामुळे ते दृश्य त्याच्यामध्ये आलं. त्यानंतर त्यांनी एक डायलॉग बदलायला लावला की जहां क्षुद्रों को झाडू बांधकर चलना चाहिए असं जे वाक्य होतं त्याच्याऐवजी क्या यही हमारी किस्मत है, सबसे दूरी बना के रखनी चाहिए. सबसे दूरी बना के रखनी चाहिए जहां क्षुद्रों को झाडू बांधकर चलना चाहिए. आणि हे वास्तव होतं ना पेशवाईतलं, उत्तर पेशवाईतलं, की ज्याच्यामध्ये या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना सगळ्याच कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं लोकांना, रस्त्यावरच्या लोकांना थुंकण्यासाठी म्हणून असं गळ्यामध्ये आणि कमरेला झाडू घेऊन फिरावं लागायचं. हे वास्तव आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे, याच्या 1000 नोंदी आहेत. हे इतिहासकारांनी मान्य केलेलं आहे. तर हे जे वास्तववादी वाक्य होतं की जहां क्षुद्रों को झाडू बांधकर घुमना पडेगा, हे काढून टाकून त्याच्याऐवजी ते सौम्य करायला लावलं आणि क्या यही हमारी किस्मत है कि सबसे दूरी बना के रखना चाहिए इतकं सौम्य करून टाकलं. आणि हे सौम्य करण्यामध्ये या संपूर्ण समाजाला जी अत्यंत घृणास्पद वागणूक दिली जात होती ती आपोआप नाहीशी झाली ना एका वाक्यामध्ये. तर तो एक कट करायला लावला. त्याच्यानंतर तो टीजर मध्ये असलेला डायलॉग तोही बदलायला लावला त्यांनी, ज्यात 3000 साल पुरानी गुलामी च्या ऐवजी कई साल पुरानी गुलामी. का बरं 3000 साल पुरानी गुलामी सोडून कई साल पुरानी का? कारण 3000 वर्षापूर्वी गेलं तर डायरेक्ट मनु येतो ना. मग त्या मनुवादाचं कुठे समोर उल्लेख नको यायला, म्हणून हे त्याच्यामध्ये वाक्य बदलायला लावलं ते टीजर मधलं सुद्धा. त्याच्या पुढे आणखीन एक वाक्य होतं, पेशवाई असती तर हात पैर अलग करवा देते. पेशवाई असती तर हात पैर अलग करवा देते असं वाक्य होतं. त्याच्या ऐवजी जे वाक्य टाकलं, नसीब अच्छा था राजेशाही होती तो हात पैर अलग करवा देते. म्हणजे राजेशाही म्हणजे कोण? पेशव्यांचे राजे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तारा राणी, शाहू महाराज. राजेशाही होती तो राजेशाहीमध्ये असे अत्याचार केले जायचे असं तुम्हाला याच्यातून सुचवायचंय? लाजा बाळगायला पाहिजे या सेन्सॉर बोर्डनी. किती बेशरमपणाने हे वाक्य बदलायला लावलंय. होताच पेशवाईच्या काळामध्ये असं, या पद्धतीचा अत्याचार हा पेशवाईमध्येच होत होता आणि पेशवाई ही मनुवादाप्रमाणेच चाललेली होती. आणि ते पेशवाई होते तर हात अलग कर देते हे वाक्य काढून टाकून तुम्ही राजेशाही होती तो असं करता. डायरेक्ट तुम्ही याच्याशी, या अत्याचाराशी, या जुलमाशी, या एका समाजाच्या, मागासवर्गीय समाजांच्या सगळ्या शोषणासाठी तुम्ही राजेशाहीला जबाबदार धरता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या. कुठे गेल्या लाजा तुमच्या? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या आणि हे मनुवाद्यांना मानलं नाही, जुमानलं नाही,
त्याचे बदले घेतले त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषप्रयोग केला, संभाजी महाराजांना फितुरींनी औरंगजेबाच्या हवाली केलं. हाच खरा इतिहास आहे. आणि तो बदलण्यासाठी तुम्ही इतक्या घृणास्पद पातळीवरती येता. हे सेन्सॉर बोर्ड. त्याच्यानंतर 2 जातींचा उल्लेख त्यावेळच्या अस्पृश्य समाजातल्या, त्याच्याऐवजी ऐशी छोटी छोटी जाती असं करायला लावलं. का? थेटपणाने त्या जातींना त्या काळामध्ये तसं बोललं जात होतं ना, ते बदलायला लावलं. त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर मधला एक स्टांजा आहे ज्याच्यामध्ये मनू महाराजाच्या कास्ट सिस्टीम बद्दलचं वाक्य आहे, ते पूर्णपणे बदलायला लावलं. पूर्ण बदलायला लावलं. आणि त्यातलं उनका जीवन सार्थक होगा त्याच्याऐवजी आझादी ही असं म्हटलंय. हे इतकं भयंकर प्रकार आहे. सबटायटल्स मधली वाक्य साल बदलायला लावली. सबटायटल मध्ये असलेली काहीतरी आणखीन एक डायलॉग बदलला, यहां 3 एम है वगैरे असं काहीतरी, त्याच्याऐवजी और हम यही करने जा रहे असं आणखीन एक डायलॉग करून तो डिलीट करून टाकायला लावला. यानंतर हिस्टॉरिकल रेफरन्सेसचे डॉक्युमेंट सबमिट करून घेतले. त्यानंतर सबटायटल्स मधला कास्ट याच्याऐवजी वर्ण हा शब्द टाकायला लावला. जात हा शब्द काढून टाकून वर्ण हा शब्द टाकायला लावला. हे संपूर्ण सेन्सॉर बोर्डचं हे सगळं झाल्यानंतर त्यांनी याच्यासाठी सर्टिफिकेट इश्यू करायला तयार झाले. आणि हे या सेन्सॉर बोर्डचे मेंबर कोण होते? नरेंद्र मोदी असं भाषणात बोलले ना की कपडों से पहचान लेते हैं. मी नावं वाचतो, नावावरून ओळखून घ्या. बोर्ड मेंबर्स विद्या बालन, वामन केंद्रे, विवेक अग्निहोत्री, तो विवेक अग्निहोत्री, काश्मीर फाईल्सवाला, पल्लवी जोशीचा नवरा, जो बुद्धाच्या नावाने वेबसाईट चालवतो. हे माहित नाही खूप जणांना. आणि बुद्धाच्या वेबसाईटवरून काय काय विकलं केलं जातं. जगभरामधून त्याच्यासाठी डोनेशन्स घेतो, कारण बुद्धाचं नाव जगामध्ये चालतं, मनूचं नाही. पैसा कमवण्यासाठी यांना बुद्ध हवा, या विवेक अग्निहोत्रीला. आणि बेशरमपणाने या चित्रपटामध्ये मनुवादाचे संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मिहिर भूतिया, महाभारत नावाची टेलिव्हिजन सिरीज आठवा याच्यावर चॅनलवरची. त्याच्यानंतर रमेश पतंगे. कोण रमेश पतंगे? फिल्म इंडस्ट्रीशी काय आहे का संबंध? या पुस्तकाचे लेखक आहेत रमेश पतंगे. आम्ही संघात का आहोत आणखीन एक त्यांचं पुस्तक आहे, द RSS मनू अँड आय. हे रमेश पतंगे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आहेत. त्यानंतर गौतमी ताडीमल्ला, वाणी त्रिपाठी, जीविता राजशेखर, TS नागभरणा आणि नरेश चंद्र लाल. ओळखा कोण आहेत हे सेन्सॉर बोर्डचे सदस्य? काल मला मुंबईमध्ये मी गेलो होतो. चल हल्ला बोल नावाचा जो मराठी चित्रपट येतोय, आंबेडकरवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी दिग्दर्शकांनी बनवलेला. गावागावामधली माणसं, कोणीही ट्रेंड ऍक्टर नाही, कोणी फेमस ऍक्टर नाही, प्रत्यक्ष गावागावामधली माणसं गोळा केली. सेन्सॉर बोर्डनी त्यांना परवानगी दिली नाही चित्रपट प्रदर्शित करायला. आणि तो जो सगळा वाद उफाळला ना, कोण नामदेव ढसाळ, हे त्यांनाच विचारलं सेन्सॉर बोर्डच्या लोकांना. इतकंच नाही, त्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना सांगितलं की नामदेव ढसाळच्या कुटुंबातल्या लोकांना घेऊन या. बाहेर फोन बिन त्यांचे सगळे काढून घेतले आणि आज त्यांना पुन्हा विचारलं कोण नामदेव ढसाळ. आणि अश्लील कविता म्हणे, नामदेव ढसाळांच्या 2 कविता त्या चित्रपटामध्ये आहेत. आणि म्हटले की अश्लील कविता आहेत. नामदेव ढसाळांच्या कविता अश्लील. अश्लीलता कशाला असते म्हणतात माहितीये का? भारतीय विवाह संस्थांचा इतिहास, विका राजवाडेंचं पुस्तक आहे, वाचा. या हिंदुत्ववादी मनुवादी वैदिक संस्कृतीचा इतिहास हा किती गलिच्छ अश्लील आहे हे याच्यामध्ये बघायला मिळेल. सगळे ऋषीमुनी, देवदेवता, महाभारत, व्यास, सगळा काय इतिहास आहे बघा. फार इंद्र ब्रह्मापासून सगळे बघा. हा याला अश्लीलता म्हणतात. ही अश्लीलता आहे, हा गलिच्छपणा आहे. याच्यातले जे नियोग नावाचे प्रकार आहेत ना, तो अश्लीलता आहे, तो व्यभिचार आहे. नामदेव ढसाळच्या कविता या वास्तववादी आहेत.
जगामधला 84 भाषांमध्ये ज्याच्या कविता ट्रान्सलेट झाल्या, 84, तो नामदेव ढसाळ अभिमान आहे आमचा. आणि तो अभिमान असायला हवा या देशाचा, की या देशाचा एक कवी ज्याच्या कविता जगातल्या 84 भाषांमध्ये बदलल्या आहेत, ट्रान्सलेट केल्या गेल्या. त्याच्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या कविता या एनसीईआरटीच्या सिलेबसमध्ये आहेत. युपीएससीच्या परीक्षा होतात ना, त्यातल्या मराठी लिटरेचरमध्ये नामदेव ढसाळच्या कविता आहेत युपीएससीच्या एक्झामला. आणि हे टिनपाट थर्ड क्लास सेन्सॉर बोर्डचे सदस्य विचारतात, कोण नामदेव ढसाळ? हे जाती व्यवस्थक सामंती सेवकत्व शरद पाटलांचं पुस्तक आहे, कॉम्रेड शरद पाटलांचं. वाचा, यांच्या थोबाडावर फेकून मारली पाहिजेत ही पुस्तकं. हे सांगणार आणि हे त्याला सांगणार की तुझ्या चित्रपटामध्ये एकही मंदिर दिसलं नाही पाहिजे. अरे खेडेगावामध्ये केलेलं शूटिंग आहे, खेडेगावांमधले संपूर्ण गावाचे निर्णय, संपूर्ण गावाची चर्चा ही मंदिरांच्याच ओसरीवरती, मंदिरांच्याच कट्ट्यावरती होते. अपसुक ते त्या दृश्यांमध्ये आले, त्यात काही धर्माबिर्माचा भाग नव्हता. योगायोगाने त्या ठिकाणचे ते शॉट्स आहेत ते काढून टाकायला लावले. त्या चित्रपटात चल हल्ला बोल मध्ये एक हरामखोर असा शब्द वापरलेला आहे, त्याच्यावरती यांनी आक्षेप घेतला सेन्सॉर बोर्डनी की तो काढून टाका याच्यातून. दुसऱ्या बाजूला याच सेन्सॉर बोर्डनी नवाजुद्दीन सिद्दीकीचा हरामखोर हे टायटल असलेल्या पिक्चरला सर्टिफिकेट दिलं. पण डायलॉग मधला हा एक शब्द मात्र यांना सहन झाला नाही, कारण चित्रपट काढताय कोण यावरती ठरवलं जातं. अशा पद्धतीने होणार आहेत डिसिजन्स. दादांत खोटारडे इतिहास दाखवणारे चित्रपट सावरकर सारखे या सेन्सॉर बोर्डनी मंजूर केले. दादांत खोटा इतिहास दाखवलेला काश्मीर फाईल्स दाखवला, दादांत खोटी स्थिती असलेला तो केरला स्टोरी दाखवला, दादांत खोटारडा साबरमती दाखवला, त्याला परवानगी दिली. आणि आता या चित्रपटाला बोलतायत. तिथं आणखीन एक दिग्दर्शक आले होते, त्यांचा ये गलिया नावाचा चित्रपट रिलीज झालाय. ते ज्या गल्ल्यांमध्ये राहायचे, लहानाचे मोठे झाले, त्या परिसरामधल्या गल्ल्यांचीच नावं देऊन त्यांनी चित्रपट बनवला ये गलिया. एक रेहमान गल्ली आहे, एक हनुमान गल्ली आहे. हे स्वतः हनुमान गल्लीत राहायचे, आणखीन कोणतं रेहमान गल्लीत राहत होते, आणि कसे एकत्र सहजीवन सह अस्तित्व राहत होते हे त्या चित्रपटात दाखवलंय. आणि कसं वातावरण कलुषित होत गेलं, द्वेषपूर्ण होत गेलं, गढूळ झालं हे त्या चित्रपटात दाखवलंय. वास्तववादी आहे. त्याच्यावरती यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनाही असे 10-12 कट करा म्हणून सांगितलं. शेवटी ये गली या चित्रपटाचे दिग्दर्शक हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने तो चित्रपट पाहिला आणि हायकोर्टाने विनाकट त्या चित्रपटाला रिलीज करण्याची परवानगी दिली. विनाकट. आणि हीच माझी आता सगळ्या या दिग्दर्शकांना पण हीच विनंती आहे, बेलाशक चित्रपट काढा, हायकोर्टामध्ये जा सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात, पण खरा वास्तववादी इतिहास हा समोर आलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत समोर आला पाहिजे, कळलंच पाहिजे लोकांना. आणि हे आजची दुर्दैव काय आहे, किंवा जे शेण फेकणारे आज भाजपमध्ये आहेत सावित्रीबाईंवरती, त्यावेळेला ज्यांना शेण झेलावं लागलं ते ओबीसी सुद्धा भाजप बरोबर आहेत. अरे काहीतरी तर कल्पना करून बघा ना, की आपल्याच पूर्वजांना, आपल्याच या महात्म्यांना कशी वागणूक दिलेली आहे. त्या चित्रपटामध्ये महात्मा फुलेंना लोक लाथाबुक्क्यांनी तुडवतायत अशी दृश्य दाखवलेली आहेत. हे कधीही घडलेलं नाही, कधीही इतिहासात घडलेलं नाही. महात्मा फुलेंवरती मारेकरी पाठवले होते, पण महात्मा फुले हे स्वतः अत्यंत बलदंड होते. कुस्त्या खेळायचे, दाणपट्टा त्यांना चालवता यायचा. त्यांच्यावरती हे काय हल्ला करणार भटुर्डे त्यावेळेचे. पण दादांत खोटं दृश्य दाखवलंय महात्मा फुलेंना मारहाण करतानाच. या सगळ्या गोष्टींवरती ही सर्व आपल्या अस्मितेची ठिकाणं आहेत. शेंडीन जानवं आपली अस्मिता नाहीये. ही जी महापुरुष आपले होऊन गेले ही आपली अस्मिता असायला हवी, आणि या महापुरुषांचे विचार आपली अस्मिता असायला हवी. ही खरोखर गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा सेन्सॉर बोर्डला, न्यायालयांना पत्र लिहा, ईमेल पाठवा, पण हे वास्तव समोर आलंच पाहिजे. या सगळ्या हा जो फालतूपणा चाललेला आहे सेन्सॉर बोर्डाच्या मार्फत मनुवादाचा विळखा या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालायचा, हे खपून घेऊन चालणार नाही. हे कधी बोटाला धरलेले हे कधी खांद्यावर आणि नंतर कधी डोक्यावर बसतील अजिबात सांगता येणार नाही.
ही भामटेगिरी ही बंदच व्हायला हवी. आणि यासाठी आता लोकांनी याच्यासाठी सहभाग घेणं गरजेचं आहे. खरोखर जनतेनी, बहुजनांनी याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. देशभरातल्या मराठीमध्ये महात्मा फुले चित्रपट आला, त्याच्यामध्ये दृश्य होती, त्याच्यावरती नाही आक्षेप घेतले. आता हिंदीमध्ये येणार, डायरेक्ट 17-18 राज्यांमध्ये जाणार, जगामध्ये जाणार, हे म्हटल्यानंतर हे भावचळले. आणि यांना लक्षात आलं की आपला मनुवादी फॅसिस्ट चेहरा अख्ख्या जगाच्या समोर जाईल. आणि म्हणून हे बिथरलेत. आणि म्हणून हे सेन्सॉर बोर्डचे सदस्य जे RSS, मनु आणि आय अशी पुस्तकं लिहितात किंवा आम्ही संघात का आहोत अशी समर्थनं करतात. संताप झाला पाहिजे हे बघणाऱ्या प्रत्येकाचा. आणि म्हणून माझी अतिशय कळकळीची विनंती आहे, नुसते माझे व्हिडिओज बघू नका, करा काहीतरी, तुमच्या परीने काहीतरी करा. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे तर बोलतोच आहे, सर्व ठिकाणी. पण तुम्हाला काय वाटतं, या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जी जनजागृती उभी करावी लागणार आहे, याच्यात तुम्ही तुमचा सहभाग घेणार का, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या सगळ्या व्हिडिओजवरती एक तो टिनपाट थत्ते कॉमेंट करत असतो की तू उतर, मी सुद्धा उतरणार, सांगून ठेवतो. आणि ही जी सावरकरवर सिरीज करेन ना, त्याच्यामध्ये एक थत्ते होते ज्यांनी त्या अनंत कान्हेरेच्या बरोबर जे फासावर गेले आणि त्यातले इतर जे आरोपी होते त्यांच्या कुटुंबियांची देखभाल करू असं आश्वासन दिलं होतं, पण अजिबात पाळलं नाही. आणि ते सावरकरांचेच मावस भाऊ असलेल्या भट यांनी लिहून ठेवलंय, त्या पुराव्यांसह आणेन. असा डरणारा माणूस नाहीये निरंजन. पण तुम्हाला काय वाटतं हे 100% खाली लिहा कॉमेंटमध्ये. आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा लाखो लोकांपर्यंत पोहोचवा. यांची पोटदुखी कळलीच पाहिजे सर्वांना काय आहे ही. त्यामुळे लाखो करोडो लोकांपर्यंत हे पोचवा. हे आपल्याला मोठ्या व्यापक प्रमाणावरती उभं करायचं आहे, ही जनजागृती. आणि तुम्हाला काय वाटतं हे सांगा. तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.